महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे. बहुत करून पश्चिम महाराष्ट्रामधून मला अनेक शेकडो हजारो लोकांचे फोन या लागलेले आहेत की जी विद्युत मीटर तुम्ही बदला लागलेला आहात ती विदाउट परमिशन बदला लागलेला आहात. एक तर घटना माझ्याकडे अशी आलेली आहे की ज्या व्यक्तीच्या मीटर पेटीला कुलूप होतं ते कुलूप तोडून तुम्ही ते मीटर बदललेलं आहे. वास्तविकरित्या मीटर बदलत असताना मालकाची परमिशन लेखी घेणं हे तुमचं बंधनकारक आहे. आणि जर का तुम्ही त्यांच्या मनाविरुद्ध मीटर बदललं तर पूर्ववत मीटर बसवून देणं ही जबाबदारी तुमची राहील. ते मीटर तुम्ही नेऊन स्क्रॅप केलं काय केलं कारण कुठलंही चालणार नाही. ज्यांची मीटर तुम्ही विना परमिशन बदललेली आहेत ती मीटर तुम्हाला पूर्ववत बसवून द्यावीच लागतील ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही दंडोक्षाही किंवा अन्य कोणत्या तरी चुकीची कारणं सांगून लोकांना खोटं सांगून मीटर बदलू नका, अन्यथा तुम्ही अडचणीत याल ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या वतीनं जी मीटर शिफ्टिंगसाठी जाणारी ठेकेदाराची माणसं आहेत त्यांना विनंती करतोय, मित्रांनो अंगलट धंदा घेऊ नका, परमिशन शिवाय मीटर बदलू नका, 4 पैसे मिळवण्याच्या नादात नुकसानीत येऊ नका असं मी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून विनंती करतो. आणि महाराष्ट्रातील तमाम बांधवांना मी सांगतो, जर का कोणाचं मीटर असं विना परमिशन बदललं असेल आणि वरनं त्यांचीच दादागिरी असेल तर मला या नंबरवरती फोन करा. निश्चितपणे आपण न्याय मागू आणि न्याय मिळवू एवढंच सांगतो. धन्यवाद.